कल्याण पूर्व के चिकनी पाड़ा परिसर में स्थित सप्तश्रृंगी इमारत में हाल ही में फ्लोरिंग स्लैब गिरने की घटना ने क्षेत्र में हड़कंप मच गया। इस हादसे के बाद इमारत में रहने वाले 52 परिवारों को एहतियातन अस्थायी रूप से सुरक्षित स्थानों पर शिफ्ट किया गया, लेकिन ये व्यवस्था महज 2 दिनों के लिए की गई है, जिससे अब इन परिवारों के सामने पुनर्वास का संकट खड़ा हो गया। इसी को लेकर आज सप्तश्रृंगी इमारत के रहवासी कल्याण डोंबिवली महानगर पालिका पहुंचे और महापालिका आयुक्त को ज्ञापन सौंपने की कोशिश की। रहवासियों की मांग है कि उन्हें जल्द से जल्द स्थायी पुनर्वास की व्यवस्था प्रदान की जाए ताकि वे सुरक्षित जीवन जी सके। हालांकि जब रहवासी आयुक्त से मिलने पहुंचे उस समय आयुक्त कार्यालय में मौजूद नहीं थे। अधिकारियों ने रहवासियों से अनुरोध किया है कि वे उनकी समस्याओं से अवगत कराया जा सके। सप्तश्रृंगी इमारत की सेक्रेटरी रेखा पाठरे ने मीडिया से बात करते हुए कहा, यह कोई छोटी घटना नहीं है। हमारी बिल्डिंग में दरारें आ चुकी हैं और अब वहां रहना खतरे से खाली नहीं। हम चाहते हैं कि महापालिका हमारी स्थायी व्यवस्था करे, ना कि सिर्फ 2 दिन की। साहेब, पहिली गोष्ट हा मोर्चा नाही आहे। आम्ही कुठल्याही महानगरपालिकेतर्फे आम्ही फक्त आमचं निवेदन सादर करण्यासाठी आलेलो आहोत। कुठल्याही प्रकारचं मोर्चाचं स्वरूप याला देऊ नका। फक्त इथेच आहोत की आम्ही संख्येने इथे आलेलो आहोत, कारण आता जो निवारा आम्हाला मिळालेला आहे तो फक्त तात्पुरत्या स्वरूपाचा आहे। मग हा तात्पुरत्या स्वरूपाचा जो निवारा आहे तो सध्या आम्हाला एका शाळेमध्ये दिलेला आहे। काही दिवसातच तुम्हाला माहिती आहे की आपले सुद्धा पाल्य शाळेमध्ये शिकतात। आपल्याला माहिती आहे की काही दिवसात शाळा सुरू होतील। मग शाळा सुरू होण्यापूर्वी शाळेची काही डागडुजी असेल, रंगरंगोटी असेल, हे करण्यासाठी शाळा प्रशासनाला शाळा रिकामी लागेल ना। पण आता तिथे आम्ही सध्या राहतोय, म्हणजे आमची व्यवस्था तिथे केलेली आहे, पण ती तात्पुरती स्वरूपाची आहे। मग ही व्यवस्था जेव्हा आमची नसेल तेव्हा आमची पुढे काय व्यवस्था होणार आहे? किंवा आता तुम्ही पाहताय की सध्या तिथे ठिकाणी घडलेला जो प्रकार सगळ्यांना माहिती आहे। मग तिथल्या राहणाऱ्या स्थानिकांनी काय करायला हवं सर? कारण तिथलं साहित्य आम्ही काढू शकत नाही। आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं साहित्य नाहीये। आम्हाला फक्त आमच्या महत्त्वाच्या काही ठराविक गोष्टी, म्हणजे काही पैसा अडकं असेल, थोडंफार दागिना असेल किंवा महत्त्वाची कागदपत्र असेल, इतकंच फक्त काढण्याची परमिशन मिळाली, तेही 5 ते 10 मिनिटात। वर्षानुवर्ष मांडलेला संसार 5 ते 10 मिनिटात कसा काढायचा? कसा काढला आम्ही? कारण तुमचे अधिकारी जे काही कुणी असं मला कळत नाही। मला न्याय व्यवस्था नाही माहिती, नाही कळत आम्हाला कुठलाही न्याय। आम्ही फक्त इथे आमची मागणी पोहोचवण्यासाठी आलेलो आहोत। कुठल्याही प्रकारचा मोर्चा नाही। आमच्या न्याय व्यवस्थेवरती आमचा 100% विश्वास आहे। ते आमच्यासाठी जे काही निर्णय घेतील तो आमच्या हितासाठीच घेतील। फक्त आमचं इतकंच म्हणणं आहे की जी वास्तू जे घर आम्ही सोडून राहतोय ते घर फक्त आम्हाला मिळावं। आमची कुठेतरी सोय करावी। शासनाने आमचं पुनर्वसन करावं, इतकीच आमची मागणी आहे। जे मृत व्यक्ती झालेले आहेत त्या मृत व्यक्तींना जो काही शासनातर्फे जो काही धनादेश म्हणा किंवा जो काही निधी मंजूर झालेला आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचावा। ज्यांना अपघात झालेला आहे, जे दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत, त्यांच्यापर्यंत पैशा स्वरूपामध्ये किंवा ज्या स्वरूपामध्ये मदत देता येईल तेवढी मदत द्यावी। पण ह्या सगळ्या मुद्द्यांमध्ये सगळेच मुद्दे आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, कारण जे मृत झालेले आहेत तेही व्यक्ती तुम्ही पाहू शकाल आज त्यांच्या घरामध्ये तिसरा आहे, पण तिसरा नसताना ती लोक इथे आमच्या सोबत आहेत। तसं बघायला गेलं तर ज्याच्या घरामध्ये तिसरा असतं ना तो घराच्या बाहेर नाही पडत। आमच्या घरात तिसरा आहे आज, पण आम्ही रस्त्यावर आहोत। आमच्या घरात तिसरा आहे कारण सप्तशृंगी सोसायटीचा परिवार एकत्र आहे। आमच्या घरातल्या तिसऱ्याचं कार्य सोडून आज आम्ही रस्त्यावर आहोत। आमचं पुनर्वसन झालंच पाहिजे। आम्हाला कळलंच पाहिजे की प्रशासन आमच्यासाठी काय करतंय, कुठली हालचाल चालू आहे आमच्यासाठी। कारण शाळेमध्ये आम्ही किती दिवस राहणार? तात्पुरत्या स्वरूपाच्या व्यवस्थेमध्ये निसर्गाने सुद्धा आमच्यावर कोप केलेला आहे। पाऊस ज्या दिवशी आमची इमारत कोसळली त्या दिवशी पाऊस किती होता? पावसाचा काही नेम नाही, कधीही पाऊस पडतोय। म्हणजे पावसाळा सुरू झालाय आमच्यासाठी। मग पावसाळा सुरू झालाय तर ह्या भर पावसाळ्यामध्ये आम्ही जायचं कुठे? आणि सगळे तुम्ही जर इथे लोक पाहाल तर मध्यम वयापेक्षा जास्त लोकांचे संसार आहेत त्याच्यामध्ये। पुन्हा शक्य आहे का आम्हाला हा सगळा संसार उभं करणं? पुन्हा कसं काय आम्ही आमचा संसार घेऊ शकतो? कसं काय आम्ही संसार विकत घेणार सगळा?